सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीईडीच्या बोनस मार्क्स बद्दल डिस्कस करणार आहोत। नक्की हे सीईडीचे बोनस मार्क्स काय असतात, कोणाला हे बोनस मार्क्स मिळतात आणि तुमचा कोणताही सीईडीचा ग्रुप असेल म्हणजे पीसीबी ग्रुप असेल किंवा पीसीएम ग्रुप असेल, तुमची कोणत्याही डेटला सीईडीची एक्झाम झाली असेल, कोणतीही तुमची शिफ्ट असेल, तर तुमच्या एक्झामच्या डेटच्या अकॉर्डिंग आणि तुमच्या शिफ्टच्या अकॉर्डिंग तुम्ही हा बोनस मार्क्सला कसा अप्लाय करू शकता आणि हे बोनस मार्क्स तुम्ही कसे क्लेम करू शकता आणि ही सगळी प्रोसेस तुम्हाला कधी करायची असते। त्यासोबत आता रिसेंटली जी 27 एप्रिल शिफ्ट 1 ची ती एक्झाम कंडक्ट झाली आहे, ह्या एक्झाममध्ये भरपूर सारे मॅथ्सच्या क्वेश्चनचे ऑप्शन्स हे इनकरेक्ट आले होते, म्हणजे हे चुकीचे आले होते। सो ज्या पण मुलांची 27 एप्रिल शिफ्ट 1 ची एक्झाम होती, तर त्या मुलांना बोनस मार्क्स मिळणार की नाही मिळणार ह्याच्यावर नक्की सोल्युशन काय, तर ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनल सोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राइब करून ठेवा, कारण की मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे। सो प्लीज मेक शुअर टू सबस्क्राइब धिस चॅनल। तर सगळ्यात पहिले आपण हे बघूया की नक्की हे बोनस मार्क्स काय असतात आणि कोणत्या कोणत्या केसेसमध्ये तुम्हाला हे बोनस मार्क्स मिळू शकतात। आता जेव्हा तुमची सीईडीची एक्झाम कंडक्ट होते, तर तुमच्या सीईडीच्या एक्झाममध्ये कधी कधी असे क्वेश्चन्स येतात जे क्वेश्चन्स इनकरेक्ट असतात, म्हणजे सीईडी सेलकडनंच ते क्वेश्चन चुकलेले असतात, त्याच्यामध्ये तुमचा काही पण दोष नसतो। आता जर तुम्हाला असा कुठला एखादा क्वेश्चन सापडला की तो क्वेश्चन इनकरेक्ट आहे, म्हणजे सीईडी सेलनेच तो क्वेश्चन तुम्हाला इनकरेक्ट प्रोव्हाइड केलाय, तर त्या क्वेश्चनवर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करून त्या क्वेश्चनचे तुम्ही बोनस मार्क्स हे तुम्ही क्लेम करू शकता। म्हणजे सीईडी सेलला कळतं की ते क्वेश्चन त्यांच्याकडनं चुकलेलं आहे, तर त्या केसमध्ये सीईडी सेल तुम्हाला बोनस मार्क्स हे तुम्हाला प्रोव्हाइड करत असतात। बट हे नक्की बोनस मार्क्स किती मिळतात, जसं की फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये एक क्वेश्चन तुम्हाला इनकरेक्ट सापडला, म्हणजे जर तुम्हाला असं वाटतं की हा जो क्वेश्चन आहे हा इनकरेक्ट आहे, सीईडी सेलकडनंच हा क्वेश्चन चुकीचा आला आहे, या क्वेश्चनचे आपल्याला बोनस मार्क्स मिळू शकतात, तर त्या क्वेश्चनवर जर तुम्ही ऑब्जेक्शन रेज केलं तर त्या क्वेश्चनचं तुम्हाला 1 मार्क बोनस म्हणून दिला जातो। आता हा 1 मार्क का दिला जातो, कारण की जर तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये प्रत्येक क्वेश्चनला 1-1 मार्क असतात, म्हणजे जर तुम्हाला एक क्वेश्चन तुम्ही जर बरोबर सिलेक्ट केलात तर त्या क्वेश्चनचा तुम्हाला 1 मार्क तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो। तर त्याचप्रमाणे जर तुम्हाला केमिस्ट्रीचा एक क्वेश्चन जर इनकरेक्ट आला, त्या क्वेश्चनवर जर तुम्ही ऑब्जेक्शन रेज केलं आणि ते ऑब्जेक्शन तुमचं बरोबर आलं, तर त्या केसमध्ये तुम्हाला 1 मार्क बोनस म्हणून दिला जातो, म्हणजे 1 मार्क तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केला जातो। सेम मॅथमॅटिक्समध्ये पण होतं, बट मॅथमॅटिक्समध्ये काय असतं की प्रत्येक क्वेश्चनला 2-2 मार्क असतात, तर त्या केसमध्ये जर तुम्हाला असा कुठला क्वेश्चन सापडला की मॅथ्समध्ये हा क्वेश्चन इनकरेक्ट आलाय, तर त्या क्वेश्चनवर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करून त्या क्वेश्चनचे तुम्हाला बोनस मार्क्स मिळतात, म्हणजे 2 मार्क तुम्हाला बोनस म्हणून प्रोव्हाइड केले जातात, फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात। आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल हे नक्की बोनस मार्क्स काय असतात। आता हे बोनस मार्क्स नक्की कोणत्या कोणत्या केसेसमध्ये प्रोव्हाइड केले जातात। सगळ्यात पहिले जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की जर सीईडी सेलकडनं कोणताही क्वेश्चन तुम्हाला इनकरेक्ट प्रोव्हाइड केला गेला, तर त्या केसमध्ये तुम्हाला बोनस मार्क्स हे तुम्हाला मिळू शकतात। नंतर सेकंड केस अशी आहे की जर कोणत्याही क्वेश्चनचे ऑप्शन्स जर तुम्हाला चुकीचे प्रोव्हाइड केलेले असतील, म्हणजे तो क्वेश्चन तुमचा बरोबर आहे बट त्याचे ऑप्शन हे चुकीचे आहेत, दुसरेच ऑप्शन्स आहेत, करेक्ट ऑप्शन नाही आहेत, तर त्या केसमध्ये तुम्हाला बोनस मार्क्स हे तुम्हाला मिळू शकतात। आणि जर सीईडी सेलने तुम्हाला क्वेश्चन बरोबर प्रोव्हाइड केलाय, त्याचे ऑप्शन पण तुम्हाला बरोबर प्रोव्हाइड केलेत, जे तुम्हाला 4ही ऑप्शन प्रोव्हाइड केलेले असतात, हे सगळे ऑप्शन तुम्हाला बरोबर प्रोव्हाइड केलेत, बट त्याच्यामध्ये जो करेक्ट ऑप्शन आहे हा सीईडी सेलने इनकरेक्ट दाखवलाय। म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एखादा असा क्वेश्चन दिलाय, त्या क्वेश्चनचा आन्सर जे करेक्ट आन्सर आहे हे ऑप्शन बी आहे, बट सीईडी सेलच्या प्रमाणे त्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर हे ऑप्शन सी आहे, बट तुम्ही कॉन्फिडंट आहात की नाही ह्या क्वेश्चनचं ऑप्शन हे बीच आहे, ह्याचा आन्सर हे बीच येणार आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही त्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन रेज करून तुम्ही त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचा बोनस मार्क्स हे तुम्ही क्लेम करू शकता, कारण की सीईडी सेलने त्या क्वेश्चनचा आन्सर हे इनकरेक्ट दाखवलाय, बट तुम्ही कॉन्फिडंट आहात की त्या क्वेश्चनचं ऑप्शन हे ऑप्शन बीच असणार आहे, ऑप्शन सी हे नसणार आहे, तर त्या क्वेश्चनचे पण तुम्हाला बोनस मार्क्स हे तुम्हाला नक्कीच मिळू शकतात। त्यासोबत तुमची आन्सर की जेव्हा पण रिलीज होईल तर तेव्हा सुद्धा मी तुम्हाला सांगेन, त्यासोबत तुम्हाला कॉलेज दोस्ता व्हॉट्सॲप बॉटवर सुद्धा हे सगळे अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील। कॉलेज दोस्ता व्हॉट्सॲप बॉटवर तुम्हाला भरपूर काही युजफुल मटेरियल्स प्रोव्हाइड केले आहेत, जसे की सगळ्यात पहिले टॉप कॉलेजेसची लिस्ट। आता जर तुम्ही तुमची एक्झाम झाल्यानंतर तुम्ही कॉलेजची रिसर्च करत असाल तर नक्की कोणते कोणते टॉप कॉलेजेस आहेत, तर ते सगळी लिस्ट तुम्हाला ह्या कॉलेज दोस्ता व्हॉट्सॲप बॉटवर प्रोव्हाइड केलेली आहे। आणि जर तुम्हाला एक्सपेक्टेड पर्सेंटाइल कॅल्क्युलेट करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्ता पर्सेंटाइल प्रेडिक्टर सुद्धा यूज करू शकता। हे सगळं तुम्हाला एका व्हॉट्सॲप बॉटवर प्रोव्हाइड केलेलं आहे, तर हा तुम्ही कॉलेज दोस्ता व्हॉट्सॲप बॉट नक्की यूज करा, पूर्ण फ्रीमध्ये आहे। जर तुम्हाला व्हॉट्सॲप बॉट यूज करायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। आता आपण हे बघूया की नक्की बोनस मार्क्स तुम्हाला कधी अप्लाय करायचं असतं, नक्की बोनस मार्क्सची तुम्हाला प्रोसेस कधी करायची असते
आणि हे अप्लाय कधी करायचं असतं. तर सगळ्यात पहिले जेव्हा तुमची आन्सर की रिलीज होते, तर आन्सर की रिलीज झाल्यानंतर तुम्हाला त्याचसोबत बोनस मार्क्सला अप्लाय करण्यासाठी जे ऑब्जेक्शन रेज करण्याचं ऑप्शन असतं, तर ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. आणि प्रत्येक क्वेश्चनच्या बाजूला हे तुम्हाला ऑप्शन प्रोव्हाइड केलेलं असतं. आता आन्सर कीमध्ये कुठले क्वेश्चन असतात, जे क्वेश्चन तुम्हाला सीईडीच्या एक्झाममध्ये येतात तेच क्वेश्चन तुम्हाला आन्सर कीमध्ये प्रोव्हाइड केलेले असतात. आता त्या प्रत्येक क्वेश्चनच्या बाजूला तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायचं ऑप्शन दिलेलं असतं. म्हणजे जर तुम्हाला असा कुठला एखादा क्वेश्चन सापडला की तो क्वेश्चन इनकरेक्ट आहे, तर त्या क्वेश्चनवर तुम्ही ऑब्जेक्शन हे तुम्ही रेज करू शकता. आता ऑब्जेक्शन तुम्ही कसं पण रेज करून नाही चालत. म्हणजे जर तुम्ही असा विचार केलात की मी प्रत्येक क्वेश्चनवर ऑब्जेक्शन रेज करेन, जो क्वेश्चन इनकरेक्ट असेल त्याच्यावर मला बोनस मार्क्स मिळतील, तर तसंच नाही चालत. ज्या पण क्वेश्चनवर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करता, तर त्या क्वेश्चन तुम्हाला प्रूफसुद्धा तुम्हाला सेंड करावं लागतं. म्हणजे जर सीईडी सेलने एखादा क्वेश्चन तुम्हाला इनकरेक्ट दिला असेल, तुम्हाला माहिती आहे की तो क्वेश्चन इनकरेक्ट आहे, आणि जर तुमच्याकडे त्याचा प्रूफ असेल, म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये त्या क्वेश्चन तुमचा करेक्ट दिलेला असेल, त्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर तुम्हाला दिलेला असेल, तर त्याचं तुम्हाला फोटो काढून, म्हणजे टेक्स्टबुकच्या त्या क्वेश्चनचा फोटो काढून तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करताना त्याच्याकडे अटॅच करायला लागतं. त्याच्याकडे तुम्हाला हे पण लिहावं लागतं की नक्की टेक्स्टबुकमध्ये कुठल्या पेज नंबरवर तो क्वेश्चन आहे, कुठल्या पेज नंबरवर त्याचा आन्सर हे दिलेलं आहे. तर हे सगळे डिटेल्स तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करताना तुम्हाला त्याच्याकडे अटॅच करावे लागतात. आणि लगेच तुमचे ऑब्जेक्शन सबमिट नाही होत. ऑब्जेक्शन सबमिट करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपीजसुद्धा पे करावे लागतात. आता हे 1000 रुपीज सगळ्या क्वेश्चनचे असतात का, तर तसं नाही आहे. प्रत्येक क्वेश्चनचे तुम्हाला 1000 रुपीज हे तुम्हाला पे करावे लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला तुमच्या सीईडीच्या पेपरमध्ये 3 क्वेश्चन तुमचे इनकरेक्ट सापडले, म्हणजे 3 क्वेश्चन हे सीईडी सेलकडनं चुकीचे झालेले आहेत. आता जर तुम्हाला त्या तिन्ही क्वेश्चनवर ऑब्जेक्शन रेज करायचे असेल, तर त्या प्रत्येक क्वेश्चनचे 1000 रुपये तुम्हाला पे करावे लागतील. म्हणजे तुम्हाला टोटल 3000 रुपीज पे करावे लागतील 3 क्वेश्चनसाठी, जर तुम्हाला त्या प्रत्येक 3 क्वेश्चनचे ऑब्जेक्शन रेज करायचे असतील तर. आता एकदा तुम्ही ऑब्जेक्शन रेज केले, तर त्याच्यानंतर सीईडी सेल पूर्ण तुमचे ऑब्जेक्शन हे ॲनालाइज करतं की कोणत्या मुलांनी ऑब्जेक्शन रेज केलेत, ते ऑब्जेक्शन करेक्ट आहेत की इनकरेक्ट आहेत. तर हे सगळं सीईडी सेल हे ॲनालाइज करतं. आणि त्याच्यानंतर सीईडी सेल एक तुम्हाला नोटीस प्रोव्हाइड करतं. त्या नोटीसमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स प्रोव्हाइड केलेले असतात की कोणत्या डेटच्या एक्झामला कोणत्या शीट्समधनं किती ऑब्जेक्शन हे रेज केलेले आहेत, किती ऑब्जेक्शन करेक्ट आहेत, किती ऑब्जेक्शन इनकरेक्ट आहेत, किती तुम्हाला बोनस मार्क्स मिळाले आहेत, कुठल्या क्वेश्चनला तुम्हाला बोनस मार्क्स नाही मिळालेत. तर हे सगळे डिटेल्स तुम्हाला सीईडी सेल त्या नोटीसमध्ये प्रोव्हाइड करत असतं. तर असे तुम्हाला बोनस मार्क्स हे तुम्हाला मिळत असतात. असं तुम्हाला ऑब्जेक्शन वगैरे हे रेज करायचं असतं. आता बऱ्याच मुलांचे असे पण प्रश्न असतात, दादा जर आमचं ऑब्जेक्शन करेक्ट आलं, म्हणजे एखादा क्वेश्चन सीईडी सेल इनकरेक्ट दिला होता, त्याच्यावर मी ऑब्जेक्शन रेज केलं आणि ते ऑब्जेक्शन सीईडी सेलने ॲनालाइज करा, आणि सीईडी सेलला कळलं की त्यांच्याकडनं, म्हणजे सीईडी सेलकडनंच ही मिस्टेक झाली आहे, ते क्वेश्चन त्यांनी इनकरेक्ट दिलं होतं. सीईडी सेलने त्याचा आम्हाला बोनस मार्क्ससुद्धा आम्हाला प्रोव्हाइड केले. आता जे आम्ही ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी 1000 रुपीज पे केले होते, तर ते आम्हाला रिफंड मिळतील का, जर आमचं ऑब्जेक्शन हे करेक्ट निघालं तर. तर एक मी तुम्हाला सांगतो की लास्ट इयर सीईडी सेलनी काही रिफंड पॉलिसी वगैरे दिली नव्हती. सीईडी सेलनी क्लिअरली मेन्शन केलं होतं की कुठल्याही केसमध्ये तुम्ही जे ऑब्जेक्शनसाठी 1000 रुपीज पे कराल, तर ते 1000 रुपीज तुम्हाला रिफंड मिळणार नाही आहेत. आता ह्या वर्षी सीईडी सेल रिफंड पॉलिसी आणते की नाही हे अजून माहिती नाही आहे, कारण की ह्या रिगार्डिंग अजून काही अपडेट वगैरे प्रोव्हाइड नाही केलं आहे. इन केस सीईडी सेलनी काही नोटीस प्रोव्हाइड केली, ह्याच्या रिगार्डिंग काही पण अपडेट वगैरे प्रोव्हाइड केलं, तर नक्की मी तुम्हाला सांगेन त्याचं काही पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यासोबत तुमची आन्सर की जेव्हा पण रिलीज होईल, तर तेव्हासुद्धा मी तुम्हाला सांगेन त्यावर तुम्हाला ऑब्जेक्शन कसं रेज करायचं आहे, तर त्याचेसुद्धा तुम्हाला मी ट्युटोरियल्स व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. आता काही मुलांचे असे पण प्रश्न असतात, तर जर आम्ही कुठल्याही क्वेश्चनवर ऑब्जेक्शन रेज नाही केलं, तर आम्हाला बोनस मार्क्स नाही काय मिळणार. म्हणजे जी मुलं ऑब्जेक्शन रेज करतायत, तर त्याच मुलांना बोनस मार्क्स मिळतात का, असे पण काही प्रश्न असतात. तर एक मी तुम्हाला सांगतो की जर तुमच्या शिफ्टमधल्या कुठल्याही एका मुलाने जर कुठल्याही एका क्वेश्चनवर ऑब्जेक्शन रेज केलं, जर त्या मुलाला वाटलं की आपल्या शिफ्टमध्ये हा क्वेश्चन इनकरेक्ट आला होता, ह्या क्वेश्चनवर आपण ऑब्जेक्शन रेज केलं पाहिजे. जर एका मुलाने जरी त्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन रेज केलं आणि जर ते ऑब्जेक्शन करेक्ट आलं, तर त्याचे बोनस मार्क्स हे त्या प्रत्येक शिफ्टमधल्या मुलांना मिळतात. म्हणजे त्या शिफ्टमध्ये जेवढी पण मुलं असतात, त्या सगळ्या मुलांना हे ऑब्जेक्शनचे मार्क हे त्यांना मिळत असतात. म्हणजे असं नाही की जो पण मुलगा ऑब्जेक्शन रेज करेल त्याच मुलांना बोनस मार्क्स मिळणार, तर तसं काही नाही आहे. जर एकाने जरी ऑब्जेक्शन रेज केलं आणि जर ते ऑब्जेक्शन करेक्ट आलं, तर त्या शिफ्टमधल्या सगळ्या मुलांना हे बोनस मार्क्स मिळत असतात. तर आय होप हे सगळं तुम्हाला बोनस मार्क्सबद्दल समजलेलं असेल, आणि ऑब्जेक्शन वगैरे कधी तुम्हाला रेज करायचं असतं, तर हे पण तुम्हाला सगळं समजलेलं असेल. आता आपण बोलूया 27 एप्रिल शीट 1च्या सीईडीच्या पेपरबद्दल. आता ह्या शिफ्टमध्ये नक्की काय झालंय हे सगळं तुम्हाला माहिती पडलंच असेल. ह्या 27 एप्रिल शीट 1च्या पेपरमध्ये जो मॅथमॅटिक्सचा पेपर होता, ह्या मॅथ्सच्या पेपरमधले जे 20 to 25 क्वेश्चनचे ऑप्शन जे आहेत, हे सगळे इनकरेक्ट दिलेले होते. म्हणजे क्वेश्चन वेगळाच होता आणि त्याचे ऑप्शन्स हे वेगळेच दिले होते.
आता ज्या पण मुलांची 27 एप्रिलला शिफ्ट 1चा पेपर होता ते सगळ्या मुलांना टेन्शन आलंय की दादा आता काय होणार, ह्याच्यावर नक्की सोल्युशन काय निघणार. आता बघा ह्याच्या पुढे फक्त दोनच ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्हाला बोनस मार्क्स मिळू शकतात, नाहीतर तुमची री एक्झाम ही कंडक्ट होऊ शकते. बट बरीच मुलं बोलतात की दादा आम्हाला बोनस मार्क्स मिळाले पाहिजेत, आम्हाला बोनस मार्क्स मिळाले तर आम्हाला चांगलं होईल. बट बघा बोनस मार्क्स मिळाले तुमच्यासाठी चांगली गोष्ट होईल हे मला मान्य आहे. बट ज्या पण मुलांनी दिवस रात्र एक करून अभ्यास केलाय किंवा ड्रॉप घेऊन अभ्यास केलाय तर त्यांच्यासाठी हे खूप अनफेअर होईल. कारण की एक तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या मॅथचे 20 ते 25 क्वेश्चनचे ऑप्शन्स हे इनकरेक्ट होते. जर तुम्हाला ह्या क्वेश्चनचे बोनस मार्क्स तुम्हाला प्रोव्हाइड केले तर तुम्हाला कमीत कमी 40 मार्क्स हे तुम्हाला असेच फ्रीमध्ये मिळून जातील. आणि ह्या इकडे एक तुम्ही लक्षात घ्या की एकेका मार्कांनी तुमचा रँक हा खूप डिफर करतो. जर तुमचा 1 मार्क वाढला तर तेवढीच तुमची रँक सुद्धा इन्क्रीज होते. जर तुमचा 1 मार्क कमी झाला तर तेवढी तुमची रँक सुद्धा खूप खाली जाते. तर त्याच्यामुळे तुमचा एक मार्क खूप इम्पॉर्टंट असतो. तर त्याच्यामुळे सीईटी सेलने एक असा कुठला ऑप्शन शोधला पाहिजे जो सगळ्यांसाठी फेअर राहील. म्हणजे 27 एप्रिल शिफ्ट 1च्या मुलांसाठी पण फेअर असेल आणि बाकीच्या शिफ्टच्या मुलांसाठी पण तो फेअर असेल. काही मुलांच्या असे पण रिक्वायरमेंट्स आहेत की दादा आमची री एक्झाम झाली पाहिजे. आता री एक्झामची रिगार्डिंग दिनेश सर, गणितंग सर म्हणजे आपले अंकुश सर ह्यांनी ट्विट्स वगैरे केलेले आहेत. तर ह्या सगळ्या ट्विट्सची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. त्यावर मी सुद्धा ट्विट केलेलं आहे, म्हणजे त्या सरांच्या ट्विटलाच मी रिट्विट केलं आहे. तर ते सुद्धा ट्विट तुम्ही रिट्विट करा, जास्तीत जास्त लाईक करा. आणि जे पण सीईटी सेल आहेत, जे पण तुमचे ऑफिशियल्स आहेत तर त्या ऑफिशियल्सला आयडीला पण तुम्ही टॅग करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत पण हा इश्यू पोहोचला पाहिजे आणि आपल्यासाठी एक फेअर सोल्युशन हे निघालं पाहिजे. सो गाइस आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर सगळं समजलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा गॉट इट. आणि तुमचं काय ओपिनियन आहे जे पण 27 एप्रिल शिफ्ट 1च्या पेपरबद्दल जे पण झालं, त्यांचा जो पण काय प्रॉब्लेम झाला तर त्याच्यावर तुमचं काय ओपिनियन आहे. बोनस मार्क्स मिळाले पाहिजेत की री एक्झाम झाली पाहिजे, तर ते सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर तुमचे काही पण डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला डायरेक्टली इंस्टाग्रामवर विचारू शकता. माझी इंस्टाग्रामची आयडी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यासोबत जर तुम्हाला टॉप कॉलेजेसची लिस्ट पाहिजे असेल, जर तुम्हाला पर्सेंटाइल प्रेडिक्टर यूज करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट सुद्धा यूज करू शकता. या व्हॉट्सअप बॉटची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.